महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर घेऊन आलेलो आहे। आज या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस जी आहे या पदासाठी वॅकन्सीज या निघालेल्या आहेत। यामध्ये नेमकी काय काय अट आहे, पात्रता नेमका कोणत्या पद्धतीची आहे, नेमके कशा पद्धतीचे फॉर्म्स आहेत आणि कशा पद्धतीचा जॉब आहे याबद्दल आज आपण सर्व जाणून घेणार आहोत। चला तर जाणून घेऊया लवकरात लवकर। ह्या जागा ज्या आहेत सरकारी जागा आहेत, महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासनच्या अंतर्गत या जागा ज्या आहेत त्या येतात। यासाठी विशेष म्हणजे बाब अशी की अर्जासाठी कोणत्याही पद्धतीची फीस नाहीये, सोबत परीक्षा सुद्धा नाहीये आणि विशेष म्हणजे कोणतीही मुलाखत सुद्धा नाहीये। सोबतच यामध्ये मग नेमकं कशाच्या बेसवरती सिलेक्शन होणार आहे, तुमच्या 12वी परीक्षेमध्ये तुम्हाला मिळालेले जे मार्क असतील त्यांच्या बेसवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे। त्यामुळे खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ज्यांना चांगला स्कोअर असेल 12वी मध्ये त्यांच्यासाठी। यामध्ये मग नेमकं करायचं काय काय, 12वीचे गुण जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। तुमचा जो फॉर्म असेल त्या फॉर्मच्या सोबत तुम्हाला 12वीची मार्कशीट जी आहे ती देणं कंपल्सरी असेल। मेरिट लिस्ट नुसार, गुणवत्ता यादीनुसार तुमचं सिलेक्शन हे होणार आहे। म्हणजे जेवढे अर्ज प्राप्त होतील त्यामध्ये सगळ्यात हायेस्ट असणारे मार्क्स ज्यांना आहेत त्या लोकांचं सिलेक्शन सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी होणार आहे आणि त्यांच्या मार्कानुसार मेरिट लिस्ट नुसार यादी तयार केली जाईल आणि फायनल सिलेक्शन थेट फायनल सिलेक्शन या माध्यमातून असेल। विशेष अट, जर 12वीची मार्कशीट जोडलेली नसेल, अर्जासोबत काही कारणास्तव 12वीची मार्कशीट जोडलेली नसेल तर अशा केसमध्ये तुमचा अर्ज हा या ठिकाणी अपात्र ठरवला जाऊ शकतो। अर्जासोबत आपल्याला ओरिजिनल कॉपी जोडायची का? बिलकुल नाही, आपल्याला एक फोटो कॉपी त्याच्यावरती अटेस्टेड ज्याला म्हणतो आपण सेल्फ अटेस्टेड ती पण चालते, तो फॉर्म सोबत आपल्याला ती अटॅच करायची आहे। सोबत महत्वाचं काय काय, शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास असणे आवश्यक, सोबत तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही ऍडिशनल त्या ठिकाणी टाकू शकता। वयाची अट 18 ते 35 वर्षापर्यंत आणि सोबत विधवा महिला जर असेल तर यांच्यासाठी 35च्या ऐवजी 40 पर्यंत एक्सटेन्शन आहे। वास्तव्याची अट हे महत्वाचं, रहिवासी अट, तुम्ही ज्या जिल्ह्यातनं ज्या अंगणवाडीच्या जवळ तुम्ही राहता त्या ठिकाणावरनं तुम्ही फॉर्म भरताय यासाठी तुम्ही तिथले रहिवासी असणं जे ते कंपल्सरी आहे। मग रहिवासी असण्यासाठी जवळजवळ म्हणजे याच्यातून फक्त गव्हर्नमेंटचा एकच उद्देश आहे की ज्या जवळ महिलांना घराच्या जवळच्या जवळ ते काम मिळावं, घराच्या जवळच्या जवळ, म्हणून यासाठी जे आहे तर या ठिकाणी स्थानिक रहिवासी जे आहेत या लोकांना प्राधान्य देण्यात येणार आहे। यानंतर जर मी म्हटलं समजा पुढे लहान कुटुंब प्राधान्य, समजा दोघी जणी फॉर्म भरलाय, दोघींना पण 70% मार्क मिळालेले आहेत, मग अशा केसमध्ये 70% मार्क दोघींना पण मिळाले, मग दोघींपैकी फायनल सिलेक्शन कोणाचं होणार? ज्यांना जास्त मार्क आहे अशा लोकांपैकी, पण दोघींचे मार्क तर 70च आहे, मग अशा वेळेस काय, ज्यांचं कुटुंब छोटं आहे त्या लोकांना प्राधान्य या ठिकाणी मिळणार आहे। ठीक आहे, मग छोटं कुटुंब म्हणजे काय, 2 किंवा त्यापेक्षा कमी हयात असणारे अपत्य असतील तर त्यांना प्राधान्य मिळणार आहे। भाषेचे ज्ञान, मराठी भाषा किंवा ज्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी अंगणवाडी आहे त्या ठिकाणची स्थानिक भाषा जी आहे ती भाषा तुम्हाला येणं कंपल्सरी आहे। म्हणजे कसं ओळखायचं, जर मी म्हटलं समजा अशी एखादी अंगणवाडी आहे की जी एखाद्या अशा भागात आहे जिथं मराठी भाषा चालते, तिथं तुम्हाला मराठी भाषा येणं कंपल्सरी आहे। असा एक भाग आहे की जिथं मराठी भाषा चालते पण 50%पेक्षा जास्त लोक हिंदी भाषिक आहेत, 50%पेक्षा जास्त लोक हिंदी भाषिक आहे, अशा ठिकाणी तुम्हाला हिंदी भाषा येणं पण कंपल्सरी आहे। ओके का? कारण जे लोक येतील ज्यांच्याशी कम्युनिकेशन करायचं आहे ती लँग्वेज आपल्याला हिंदी असणं गरजेचं आहे, ती भाषा आपल्याला आली पाहिजे थोडक्यात। पुढे जर मी म्हणलं समजा मग आता अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट द्यायचे आहे नीट समजून घ्या, फार महत्वाचे आहे। ओळख, आयडी प्रूफ ज्याला म्हणतो आपण, आणि ऍड्रेस साठीचं जे प्रूफ आहे ते म्हणजेच काय, तुमचं आधार कार्ड या ठिकाणी चालतं किंवा रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा वीज बिल हे तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। रहिवासी पुरावा म्हणून शिक्षण आणि वय यासाठीचा पुरावा, यासाठी तुम्ही 12वीची मार्कशीट वापरू शकता किंवा बोर्ड सर्टिफिकेट वापरू शकता किंवा 10वीचं बोर्ड प्रमाणपत्र किंवा TC लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो किंवा बर्थ सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही देऊ शकता। विशेष कागदपत्र, स्पेशल डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड, स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं सिग्नेचर असलेला असा फॉर्म असणार, त्यासोबत तुमचा एक फोटो असला पाहिजे त्या फॉर्मवरती। लहान कुटुंब असेल तर त्यासाठीचं प्रमाणपत्र, लागू असेल तर जातीचा दाखला, विधवा अनाथ यांचं प्रमाणपत्र, विवाह नोंदणी आणि अंगणवाडीतील अनुभवाचा दाखला जर असेल तर ह्या गोष्टी बाकीच्या द्यायच्या आहेत।
ह्या पद्धतीने फॉर्म सोबत आपल्याला अटॅच करायचं आहे. मग प्रोसेस नेमकी कशी असणार आहे, नेमका कशा पद्धतीचा असणार आहे? फॉर्म डाउनलोड करा, अधिकृत वेबसाईट वरनं फॉर्म डाउनलोड करायचा आहे. फॉर्म नेमका कसा असणार आहे तो एकदा बघून घ्या. फॉर्म जो असणार आहे तो या पद्धतीचा फॉर्म आहे. आता सध्याच्या जागा निघालेल्या आहेत त्या बघा, अंगणवाडी मदतनीस पदासाठीचा अर्जाचा विहित नमुना, प्रति माननीय बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अहिल्यानगर शहर. सध्या ज्या जागा निघालेल्या आहेत या अहिल्यानगर साठीच्या जागा आहेत. यामध्ये ज्या जागा आहेत त्या जागांमध्ये साधारण यांना 7,500 एवढं मानधन या पद्धतीने मिळतं. स्टायपेंड ज्याला म्हणतो आपण ते 7,500 रुपयांचं मंथली स्टायपेंड यामध्ये मिळतं. आणि या सरकारी जागा असल्यामुळं अंगणवाडीमध्ये जे काम असतं त्यामध्ये तुम्हाला प्रोफाईल जसं म्हटलं त्या पद्धतीने काम असेल. यामध्ये तुम्हाला तुमची माहिती पूर्ण भरायची आहे. ही माहिती पूर्ण भरल्यानंतर तुमच्या सोबत जेवढी काही डिटेल्स आहे त्या याच्यामध्ये टाकायच्या आहे. सोबत जर मी म्हटलं समजा अपत्यासाठीचा असा एक नमुना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. स्वयं घोषणापत्र या ठिकाणी आहे की ही सगळी माहिती जी आहे ती खरी आहे. आणि याच्या सोबत जर विधवा असेल तर त्याच्यासाठी वेगळं एक फॉर्मॅट आहे. आणि नेमकं कोणत्या ठिकाणी तर साधारण अंगणवाडी आणि यामध्ये असलेले बीट या ठिकाणी देण्यात आलेले एवढ्या जागांसाठी ज्या व्हॅकन्सीज आहेत त्या आहेत. अंगणवाडी एक अहिल्यानगर मध्ये जर आपण म्हटलं समजा साधारण दिल्ली गेटच्या 2, नागापूर आहे, त्यानंतर पाईपलाईनला आहे, बुरुडगाव, मुकुंदनगर, केडगाव, बुरुडगाव आणि सिद्धार्थनगर. ओव्हरऑल ह्या पद्धतीच्या ज्या अंगणवाडी आहेत इथे व्हॅकन्सीज आहे जिथे तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. सो या पद्धतीने अहिल्यानगर साठीच्या या व्हॅकन्सीज आहे. ज्यांना असं वाटतंय की नाही अप्लाय करायचंय ते या पद्धतीने करू शकता. मग सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म डाउनलोड करा, अर्जाची प्रिंट काढून घ्या. जर तुम्हाला फॉर्म सापडला नाही तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देण्यात आलेली आहे. सोबत आपल्या टेलिग्राम चॅनलला पण टाकलेला आहे. तिथं पण नाही सापडला तर कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्हाला फॉर्म पाहिजे म्हणून. तो फॉर्मची तुम्हाला PDF जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी पाठवली जाईल. अचूक माहिती भरा, स्वतःच्या हस्ताक्षरात संपूर्ण नाव, पत्ता, जात आणि शिक्षण, अपत्यांची संख्या अचूक भरा. वरच्या बाजूला जो आहे स्पष्ट रंगीत असा फोटो लावला पाहिजे. जो फोटो ज्याच्या कॉपी तुमच्याकडे नंतर सुद्धा 2 कॉपी एक्स्ट्रा असतील असा. सही करा आणि फायनल त्याच्यावरती तुमचं नाव, त्यानंतर दिनांक टाकायची आहे, ठिकाण टाकायचं आणि त्यांनी फिल करून द्यायचं आहे. सो एवढी प्रोसेस झाली म्हणजे तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. हा फॉर्म ऑनलाईन नाही आहे, ऑफलाईन फॉर्म आहे. ऑफलाईन फॉर्म मध्ये अर्ज कुठं पाठवायचा याचा पत्ता सुद्धा देण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाठवू शकता. ठीक आहे. आणि हे सगळं झालं अहिल्यानगरसाठी. पण या व्यतिरिक्त बाकीच्या जिल्ह्यांचे पण फॉर्म अशाच पद्धतीचे निघतील. जसे ते फॉर्म येत आहेत तशी त्याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणावरनं भेटून जाईल. त्यामुळे सध्यापुरतं एवढंच, पटपट फॉर्म भरून टाका आणि लवकरात लवकर सिलेक्शन घेऊन टाका. डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे. सो अशाच आणि अजून जिल्ह्यांच्या बाकीच्या जिल्ह्यांसाठी पण तुम्हाला असं वाटतंय की या ठिकाणी आम्हाला अप्लाय करायचं आहे, याचे आम्हाला नोटिफिकेशन्स मिळाले पाहिजे, तर अशा केसमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जे लोक अनएम्प्लॉईड आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा एम्प्लॉयमेंट याचा चान्स मिळू शकेल. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.